त्या सभेमध्ये एक शाब्दिक चकमक शिवीगाळ म्हणू शकता की ती शिवीगाळ झाली आणि त्यामुळे आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत, सभासद आहोत, ते खूप दडपणाखाली येतात। आम्ही महिला नगरसेवक म्हणून आम्ही या गोष्टीचा तीव्र नाराजी आम्हाला आहेच। सर्वसाधारण सभेच्या दिवशी जे नगरसेवक येतात त्यांच्यासोबत जे कोणी येत असतील त्यांची नोंद घेणं आवश्यक आहे। तर त्याही बाबतीचं पत्र मी मुख्याधिकारी साहेबांकडे दिलं आणि ह्याच बाबतीत मी नगराध्यक्ष मॅडमशीही चर्चा करणार आहे। आपल्या सभागृहात एक शिस्त आणा आणि त्यानुसार, कारण की आपण इथे जनतेचे प्रश्न मांडायला येतो, अंबरनाथ शहराचे प्रश्न मांडायला येतो। अंबरनाथ नगर परिषदेच्या 3 जुलै 2026 रोजीची सर्वसाधारण सभा ही अश्लील शिवीगाळ आणि सदस्यांच्या एकमेकांच्या अंगावर धावून येण्याच्या भयंकर प्रकारामुळे चर्चेचा विषय ठरली। एकीकडे सत्तेत एकत्र असलेल्या सेना भाजपांच्या नगरसेवकांची झालेली हमरातुमरी, ज्येष्ठ नगरसेवकाने केलेली अश्लील शिवीगाळ यामुळे सभागृहासह पीठासीन अधिकाऱ्यांची ही प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। तर दुसरीकडे मात्र महिला नगरसेवकांसह नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये अप्रत्यक्ष दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची नाराजी नगरसेविका पल्लवी लकडे यांनी व्यक्त केली आहे। अशा पद्धतीच्या अप्रिय घटना भविष्यात घडू नयेत, प्रेक्षागृहात येणाऱ्या नागरिकांची नोंद करण्यात यावी, ते बाळगत असलेल्या शस्त्रांची ही वैधता तपासण्यासाठी पोलिसांना सूचना कराव्यात, सभागृहाची शिस्त व प्रतिष्ठा जपली जावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच महिला व नवोदित सदस्यांना निर्धोकपणे जनतेचे प्रश्न मांडता यावेत यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई करावी, तसेच उपविधी लागू करण्याची मागणी नगरसेविका पल्लवी संदीप लकडे यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे। मी सध्या आहे अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयातील मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर, जेथे 3 जुलैला जो नगरपालिकेच्या महासभेमध्ये एक अर्वाच्य शाब्दिक गोंधळ उडाला, त्याच्याबद्दल अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि अशा अप्रिय घटना पुन्हा सभागृहात घडू नये यासाठी नगरसेविका पल्लवी लकडे यांनी प्रशासनाला तसंच नगराध्यक्षांना निवेदन सादर केलेलं आहे। त्या नेमक्या कशासाठी इथे आलेल्या होतात? मॅडम, तुम्ही आता भेटलेला आहात, मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमका विषय काय होता? गेल्या 3 जुलै रोजी आपल्या इथे नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा झाली। त्या सभेमध्ये एक शाब्दिक चकमक शिवीगाळ म्हणू शकता की ती शिवीगाळ झाली आणि त्यामुळे आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत, सभासद आहोत, ते खूप दडपणाखाली येतात आणि गेले 3-4 मीटिंग्समध्ये मी बघते आहे, तर आम्ही जे नवनिर्वाचित नगरसेवक आहोत ना, तर आम्हाला एक प्रकारचं दडपण येतं की सभागृहामध्ये कधीही काही शाब्दिक चकमक होऊ शकते। त्यामुळे मी एक महिला नगरसेवक म्हणून आम्ही या गोष्टीचा तीव्र नाराजी आम्हाला आहेच। शिवाय आम्ही याबद्दलचं पत्र मुख्याधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही हे असं नमूद केलेलं आहे की यासाठीची जी शिस्त आहे, काही कायदे असतील तर ते तुम्ही वापरून आपल्या सभागृहात एक शिस्त आणा आणि त्यानुसार, कारण की आपण इथे जनतेचे प्रश्न मांडायला येतो, अंबरनाथ शहराचे प्रश्न मांडायला येतो आणि ह्या अशा शाब्दिक चकमकीमुळे सगळ्यांचंच मनोबल सगळ्यात सखचीकरण होऊन जातं। त्याच्या आपण सभाशास्त्राच्या अनुषंगाने चालवण्याची जबाबदारी जी पीठासीन अधिकाऱ्यांची असते, नगराध्यक्षांनी याच्यामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे? नगराध्यक्ष मॅडमनी जर त्यांच्या अधिकाराखाली जर असेल तर त्यांनी ह्या गोष्टींमध्ये जर सभागृहात सर्वसाधारण सभेच्या दिवशी जे नगरसेवक येतात त्यांच्यासोबत जे कोणी येत असतील त्यांची नोंद घेणं आवश्यक आहे। तर त्याही बाबतीचं पत्र मी मुख्याधिकारी साहेबांकडे दिलं आणि ह्याच बाबतीत मी नगराध्यक्ष मॅडमशीही चर्चा करणार आहे। तर मला असं वाटतंय की त्यांनी मला हे आश्वासन दिलेलं आहे की ते यापुढे या गोष्टीची दक्षता घेतील आणि मला असं वाटतंय की जी गोष्ट 3 जुलैच्या सभेमध्ये झाली ती गोष्ट पुन्हा होणार नाही। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आपण सर्वसाधारणपणे पाहतो की लोकप्रतिनिधी असतील किंवा सदस्य असतील, आपल्यासोबत खाजगी सुरक्षा जे रक्षक आहेत ते 20-25 वर्ष आणले जातात, त्यांच्यासोबत अनेक शस्त्र देखील असतात, परंतु त्याची वैधता अवैधता आणि याची नोंद ठेवण्याची जबाबदारी जितकी प्रशासनाची आहे तितकी सभागृहाची देखील आहे। त्यामुळे आता नगराध्यक्ष याच्यावर किती गंभीरपणे विचार करतात आणि अशा दहशत पसरवू पाहणाऱ्या सदस्यांवर काही कारवाई करतात का, हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायचं आहे।